विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 प्रकरण पहिले गुरुत्वाकर्षण. थोडे आठवा. एखाद्या वस्तूवर बल लावल्यास काय परिणाम घडून येतो? तुम्हाला बलाचे कोणकोणते प्रकार माहिती आहेत? गुरुत्वाकर्षण बलाविषयी तुम्हाला काय माहिती आहे? गुरुत्वाकर्षणाचे बल हे एक वैश्विक बल असून ते केवळ पृथ्वीवरील दोन वस्तूंमध्येच नव्हे तर कोणत्याही दोन खगोलीय वस्तूंमध्येही प्रयुक्त होते. हे आपण मागील इयत्तेत पाहिलेच आहे. या बलाचा शोध कसा लागला ते आपण जाणून घेऊया. गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावला हे तुम्हाला माहीतच आहे. असे म्हणतात की झाडावरून खाली पडत असलेले सफरचंद पाहिल्यामुळे त्यांना हा शोध लागला. त्यांना प्रश्न पडला की सर्व सफरचंदे क्षितिज लंब दिशेने सरळ खालीच का पडतात, तिरकी का पडत नाही किंवा क्षितिज समान रेषेत का जात नाही? बऱ्याच विचारांती त्यांनी निष्कर्ष काढला की पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करत असेल व या आकर्षण बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असेल. झाडावरील सफरचंदापासून पृथ्वीच्या केंद्राकडे जाणारी दिशा ही क्षितिजलंब असल्याने सफरचंद झाडावरून क्षितिजलंब दिशेने खाली पडते. आकृतीमध्ये पृथ्वीवरील एक सफरचंदाचे झाड दाखवले आहे. सफरचंदावरील बल पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते, म्हणजे सफरचंदाच्या स्थानापासून पृथ्वीच्या पृष्ठभागाला लंब असते. आकृतीत चंद्र व पृथ्वी यामधील गुरुत्वाकर्षण बल दाखवलेले आहे. न्यूटनने विचार केला की जर हे बल वेगवेगळ्या उंचीवरील असलेल्या सफरचंदांवर प्रयुक्त होत असेल तर ते सफरचंदांहून बऱ्याच अधिक उंचीवर पृथ्वीपासून खूप दूरवर असलेल्या चंद्रासारख्या वस्तूवरही प्रयुक्त होत असेल का? तसेच सूर्य, ग्रह अशा चंद्राहून अधिक दूरवरच्या खगोलीय वस्तूंवरही प्रयुक्त होत असेल का? बल व गती. एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणात किंवा गतीच्या दिशेत बदल घडवून आणण्यासाठी आपण त्यावर बल प्रयुक्त होणे आवश्यक असते हे आपण पाहिले आहे. थोडे आठवा. न्यूटनचे गतीविषयक असणारे 3 नियम. परिचय शास्त्रज्ञांचा. सर आयझॅक न्यूटन 1642 ते 1727 आधुनिक काळातील अग्रगण्य शास्त्रज्ञ मानले जातात. त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. त्यांनी गतीचे नियम, गतीची समीकरणे व गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपल्या प्रिन्सिपिया नामक पुस्तकात मांडला. त्याआधी केपलरने ग्रहांच्या कक्षांचे वर्णन करणारे 3 नियम मांडले होते, परंतु ग्रह या नियमाप्रमाणे भ्रमण का करतात यामागील कारणांची काहीच जाण नव्हती. न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत वापरून ते नियम गणितीय पद्धतीने सिद्ध केले. न्यूटनने प्रकाश, ध्वनी, उष्णता व गणित या क्षेत्रांमध्येही उल्लेखनीय कार्य केले. त्यांनी गणिताच्या एका नवीन शाखेचा शोध लावला. कॅल्क्युलस या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या शाखेचा गणितात व भौतिकशास्त्रातही मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. न्यूटन हे परावर्तक दुर्बीण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ होते. आता वर्तुळाकार गती व अभिकेंद्री बल. एक दगड एका दोरीच्या टोकाला बांधा. दोरीचे दुसरे टोक हातात घेऊन शेजारील आकृतीत दाखवल्याप्रमाणे फिरवा, जेणेकरून दगड एका वर्तुळावरून फिरेल. त्या दगडावर तुम्ही काही बल प्रयुक्त करीत आहात का? त्याची दिशा कोणती? हे बल प्रयुक्त न होण्यासाठी तुम्ही काय कराल व असे केल्यास दगडावर काय प्रभाव पडेल? जोपर्यंत आपण दोरीला धरून ठेवले आहे तोपर्यंत त्या दगडाला आपण आपल्याकडे म्हणजे वर्तुळाच्या केंद्राकडे खेचतो आहोत. अर्थात दगडावर कक्षेच्या दिशेने बल प्रयुक्त करत आहोत. आपण दोरी सोडून दिली तर दगडावर आपण लावलेले बल संपुष्टात येते. त्या क्षणी वर्तुळावरील दगडाच्या स्थानाशी असलेल्या स्पर्शिकेच्या दिशेने दगड फेकला जातो, कारण त्या क्षणी ती त्याच्या वेगाची दिशा असते. यापूर्वी आपण अशीच एक कृती केली होती, ती तुम्हाला आठवत असेल. त्यात एका गोल फिरणाऱ्या चकतीवरील 5 रुपयाचे नाणे स्पर्शिकेच्या दिशेने फेकले जाते. वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते. या बलास अभिकेंद्री बल म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स असे म्हणतात. म्हणजेच या बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्यास प्रवृत्त होते. पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह असलेला चंद्र एका विशिष्ट कक्षेत पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो हे तुम्हाला माहीतच आहे. म्हणजेच त्याची दिशा अर्थात वेग सारखा बदलत असतो. मग त्यावर काही बल प्रयुक्त होत असेल काय?
या बलाची दिशा कोणती असेल? जर असे बल नसते तर चंद्राची गती कशी राहिली असती? आपल्या सौरमालेतील इतर ग्रह सूर्याभोवती असेच भ्रमण करतात का? त्यावरही असे बल प्रयुक्त होत असते का? त्याची दिशा कोणती असेल? मागील कृती, उदाहरण व प्रश्नांचा विचार केल्यास आपल्या लक्षात येते की चंद्राला पृथ्वीभोवती त्याच्या कक्षेत फिरत ठेवण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त होणे आवश्यक आहे. तसेच हे बल पृथ्वीचं प्रयुक्त करत असेल व चंद्रास स्वतःकडे आकर्षित करत असेल, त्याचप्रमाणे सूर्य देखील पृथ्वीसह सर्व ग्रहांना स्वतःकडे आकर्षित करत असणार. केप्लरचे नियम. प्राचीन कालापासून मानव ग्रहाच्या स्थितीचे निरीक्षण करत आलेला आहे. गॅलिलिओच्या आधी ही निरीक्षणे केवळ डोळ्याने केली जात असत. 16व्या शतकापर्यंत ग्रहांची स्थिती व गतीविषयी बरीच माहिती उपलब्ध झाली होती. योहानस केप्लर नामक शास्त्रज्ञाने ती सर्व माहिती अभ्यासली. त्यांना आढळून आले की ग्रहांच्या गतीला काही विशिष्ट नियम आहेत. त्यांनी ग्रहांच्या गतीविषयी 3 नियम मांडले. हे नियम खालीलप्रमाणे आहेत. केप्लरचा पहिला नियम. ग्रहांची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून त्या कक्षेच्या एका नाभीवर सूर्य असतो. आकृतीमध्ये ग्रहाची सूर्याभोवतीच्या परिभ्रमणाची लंबवर्तुळाकार कक्षा दाखवली आहे. सूर्याची स्थिती S ने दर्शविली आहे. केप्लरचा दुसरा नियम. ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. AB व CD ही ग्रहाने समान कालावधीत पार केलेली अंतरे आहेत. म्हणजे समान कालावधीमध्ये नंतर A व C पासून असलेले ग्रहाचे स्थान क्रमशः B व D ने दाखवले आहे. आकृतीमध्ये AS व CS या सरळ रेषा एका कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापतात. अर्थात ASB व CSD ही क्षेत्रफळे समान आहेत. केप्लरचा तिसरा नियम. सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तन कालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजेच ग्रहाचा आवर्तकाल हा T असेल तर सूर्यापासून त्याचे अंतर R असेल तर T चा वर्ग समप्रमाणात R चा घन, म्हणजेच T चा वर्ग छेद R चा घन बरोबर स्थिर बरोबर K. केप्लरने हे नियम केवळ नियमितपणे निरीक्षणे करून मापन केलेल्या ग्रहाच्या स्थानांवरून शोधून काढले. ग्रह या नियमांचे पालन का करतात यांचे कारण त्यांना माहीत नव्हते. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडताना केप्लरच्या नियमांची कशी मदत झाली हे आपण पुढे पाहणार आहोत. आकृतीमध्ये ESF हे क्षेत्रफळ ASB एवढे असल्यास EF बद्दल काय सांगता येईल? त्यानंतर न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. वरील सर्व निरीक्षणे व केप्लरचे नियम लक्षात घेऊन न्यूटनने त्यांचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. या सिद्धांतानुसार विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते. हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती व त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. समजा दिलेल्या आकृतीमध्ये M1 व M2 हे वस्तुमान असलेल्या 2 वस्तू दाखवलेल्या आहेत. D हे त्यांच्यामधील अंतर आहे. या दोन वस्तूंमधील गुरुत्वीय बल F हे गणितीय भाषेत खालीलप्रमाणे लिहिता येते. F समप्रमाणात M1 M2 अपॉन D स्क्वेअर, म्हणजेच F बरोबर G M1 M2 भागेला D स्क्वेअर. G हा स्थिरांक असून त्यास वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक असे म्हणतात. 2 वस्तूंपैकी जर एका वस्तूचे वस्तुमान दुप्पट केले तर या नियमानुसार त्यामधील गुरुत्वीय बल दुप्पट होईल. तसेच या 2 वस्तूंमधील अंतर दुप्पट केले तर बल 1/4 होईल. दोन्ही वस्तू गोलाकृती असतील तर त्यामधील बल हे त्यांच्या केंद्रांना जोडणाऱ्या सरळ रेषेत असते व त्या केंद्रांना जोडणाऱ्या त्या रेषाखंडांची लांबी ही त्यामधील अंतर म्हणून धरली जाते. जर या वस्तू गोल व नियमित आकाराच्या नसतील
तर बल त्यांच्या वस्तुमान केंद्रांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या दिशेत असतो व डी साठी त्या रेषाखंडाची लांबी घेतली जाते. समीकरण 2 वरून असे दिसून येते की जी चे मूल्य हे एकक वस्तुमान असलेल्या व एकमेकांपासून एकक अंतरावर स्थिर असलेल्या दोन वस्तूंमधील गुरुत्वीय बल मोजल्यास आपल्याला मिळेल. म्हणजेच SI एकक प्रणालीत जी चे मूल्य 1 किलोग्रॅम वस्तुमान असलेल्या एकमेकांपासून 1 मीटर अंतरावर ठेवलेल्या वस्तूंमधील गुरुत्वीय बलाच्या मूल्याइतके असते. एखाद्या वस्तूचे वस्तुमान हे त्या वस्तूच्या आतील किंवा बाहेरील तो बिंदू आहे ज्यामध्ये वस्तूचे सर्व वस्तुमान केंद्रित असते असे मानू शकतो. एक समान घनता असलेल्या गोलाकृती वस्तूचे वस्तुमान केंद्र गोलाचे भूमितीय केंद्र असते. कोणत्याही समान घनता असलेल्या वस्तूचे वस्तुमान केंद्र त्यांच्या मध्यवर्ती बिंदूवर म्हणजे सेंट्रॉइडवर असते. गुरुत्वाकर्षणाचा नियम सांगताना बल हे अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असल्याचे प्रतिपादन न्यूटनने कशाच्या आधारे केले? यासाठी त्यांना केपलरच्या तिसऱ्या नियमाची मदत घेतली. कशी ते बघू. एक समान वर्तुळाकार गती अभिकेंद्री बलाचे परिणाम. समजा एक वस्तू एक समान वर्तुळाकार गतीने गतिमान आहे. अशा प्रकारे गतिमान असलेल्या वस्तूवर केंद्राकडे निर्देशित अभिकेंद्री बल प्रयुक्त होत असते हे आपण पाहिले. या वस्तूचे वस्तुमान m ने तिच्या कक्षेची त्रिज्या r ने व तिची चाल v ने दर्शविली तर या बलाचे परिमाण mv चा वर्ग अपॉन r एवढे असते. हे गणिती क्रियेद्वारा दाखवता येते. आता जर एक ग्रह वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करत असेल तर त्यावर सूर्याच्या दिशेने प्रयुक्त होणारे अभिकेंद्री बल F बरोबर mv वर्ग छेद r असले पाहिजे. येथे m हे ग्रहाचे वस्तुमान, v ही त्याची चाल व r ही ग्रहाच्या वर्तुळाकार कक्षेची त्रिज्या म्हणजेच ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर आहे. त्याची चाल आपण त्याचा आवर्तकाल t म्हणजेच सूर्याभोवती एक परिक्रमा करण्याचा कालावधी व त्रिज्या वापरून काढू शकतो. आता ग्रहाने एका परिक्रमेत पार केलेले अंतर म्हणजेच कक्षेचा परिघ बरोबर 2 पाय r. r हे सूर्यापासूनचे अंतर. त्यासाठी लागणारा वेळ म्हणजेच आवर्तकाल बरोबर कॅपिटल T. म्हणून v चाल बरोबर कक्षेचा परिघ भागिले आवर्तकाल बरोबर 2 पाय r भागिले T. आता F बरोबर mv चा वर्ग छेद r बरोबर mv ची किंमत ठेवा 2 पाय r छेद T पूर्ण कंसाचा वर्ग अपॉन r बरोबर याला सोडवले तर मिळते 4m पाय वर्ग r भागिले T वर्ग. यास r वर्गने गुणल्यावर व भागल्यावर आपणास मिळते F बरोबर 4 पाय m वर्ग छेद r वर्ग गुणिला r चा घन भागिले T चा वर्ग. केपलरच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे T वर्ग छेद r घन बरोबर k हे स्थिर असते. म्हणून F बरोबर 4m पाय वर्ग छेद r वर्ग k. 4m पाय वर्ग छेद k बरोबर स्थिर म्हणजेच F समानुपाती 1 छेद r वर्ग किंवा F व्यस्तानुपाती r वर्ग. म्हणजे